आपलं नाव? बबन मंगळे साहेब. आपण काय काम करता? जयंत सरांना सिक्युरिटी पुरवण्याचं काम करतो. पहिल्यापासून हेच काम करता का? नाही साहेब, ही केस सुरू झाल्यापासून जयंत सरांना खूप मुश्किलींना तोंड द्यावं लागते, म्हणून त्यांनी आमच्या एजन्सीकडं सिक्युरिटी मागितली होती. मला सांगा, काल जेव्हा जान्हवी मॅडम जयंत सरांना भेटायला आल्या तेव्हा नक्की काय घडलं? साहेब, जयंत साहेबांना अजून बी भरोसा होता की जान्हवी मॅडम त्यांच्याकडं परत येतील म्हणून त्यांनी मॅडमला भेटायला बोलवलं होतं. जयंत साहेब जान्हवी मॅडमला खूप विनवण्या करत होत्या, त्यांच्या पायात बी पडले की परत ये म्हणून, पण ते काय ऐकूनच घेत नव्हत्या. आणि शेवटी त्यांनी जयंत सरांना मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. ते ऐकून तर जयंत सर लय खचले होते बघा. काय? ज्याचं मी सगळं खोटं आहे. अहो जान्हवी मॅडम, अहो तुमच्या मते सगळंच खोटं आहे, हो ना? युअर ऑनर, माझे विद्वान वकील मित्र त्यांच्या आशिलाला वाचवण्यासाठी, डिफेंड करण्यासाठी निव्वळ शक्यतांच्या जोरावर ही केस लढतात असं दिसतंय. अशाच शक्यता आमच्या बाजूने देखील असू शकतात. आता माझ्या वकील मित्रांनी जान्हवी यांना सोडून ज्यांची ज्यांची साक्ष घेतली ते सगळेच जयंत सरांच्याच बाजूने असणारे साक्षीदार आहेत. त्यामुळे कशावरून जयंत कानिटकर यांनी त्यांना मॅनिप्युलेट केलं नसेल? ऑब्जेक्शन माय लॉर्ड, मी फक्त शक्यता वर्तवली नाहीये, तर तसं प्रूव्हही करून दाखवलंय. ऑब्जेक्शन सस्टेंड. मिस्टर जगताप, विरोधी पक्षाच्या वकिलांनी त्यांचा मुद्दा सिद्ध केलेला आहे. तसंच तुम्ही सिद्ध करा की त्यांनी साक्ष दिले आहेत त्या सर्व खोट्या आहेत म्हणून. येस युअर ऑनर, मी साक्ष घेण्यासाठी लक्ष्मी आणि श्रीनिवास दळवी यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागतोय. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. तर तुमचं असं म्हणणं आहे की जयंत यांच्या माणसांनी तुम्हाला तुमच्याच घरात बंदी बनवून ठेवलं होतं? हो वकील साहेब, यांनी पाठवलेल्या माणसांनी आम्हाला डांबून ठेवलं होतं. युअर ऑनर, मी त्या बंदी बनवून ठेवणाऱ्या माणसाला विटनेस बॉक्स समोर बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. तुम्ही दोघं या माणसाला जरा नीट निरखून पहा आणि सांगा की हा तोच माणूस आहे का ज्यांनी तुम्हाला घरात डांबून ठेवलं होतं आणि घराबाहेर ठाण मांडून बसला होता? जज साहेब, हाच आहे तो माणूस. जेव्हा मी घरातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा यानेच आमच्या घराचा दरवाजा बंद केला. त्यामुळे आम्ही घरात अडकलो. आम्ही आमच्या घराच्या मागच्या दरवाजानं बाहेर पडण्याचाही प्रयत्न केला, पण याच्या साथीदारानं तो दरवाजाही बंद करून टाकला आणि आम्हाला कुठेच जाता आलं नाही. पण हा साक्षीदार तर दाव्याने सांगतोय की त्यांनी तुमच्या दरवाजाची कडी उघडली होती, बंद केली नव्हती. जज साहेब, खोटं बोलतायत. यानेच आम्हाला डांबून ठेवलं होतं. अहो पण लक्ष्मीताई, तुम्ही हे कोर्टासमोर सिद्ध करू शकाल का? हा, साहेब, आता हे आम्ही सिद्ध कसं करणार? म्हणजे हे सगळं घडलं याचा काही पुरावा तर नाही आहे ना आमच्याकडे. पण युअर ऑनर, मी हे सिद्ध करू शकतो. युअर ऑनर, ज्या कन्स्ट्रक्शन साईटच्या मालकाचं स्टेटमेंट माझ्या विरोधी वकिलांनी तुमच्यासमोर मांडलं होतं त्यांच्याच कंपनीचे डिटेल्स आहेत. यावरून हे स्पष्ट होतंय की या व्यवसायात जयंत कानिटकर हे शेअर होल्डर आहेत. इतकंच नाही तर यांच्या म्हणण्यानुसार जयंत कानिटकर हे फेमस आहेत म्हणून हे त्यांना ओळखतात. यांचा जयंत कानिटकर यांच्याशी काहीही संबंध नाही हे देखील खोटं आहे.
मी आपल्यासमोर यांच्या काही सोशल मीडियातल्या इमेजेस सादर केलेल्या आहेत. त्यात आपण स्पष्टपणे पाहू शकता की हा जयंत कानिटकर यांच्या ऑफिस बाहेर, कधी त्यांच्या घराबाहेर, तर एखाद्या इव्हेंटमध्ये हे जयंत कानिटकर यांना पर्सनल सिक्युरिटी देत आलेला आहे. त्यामुळे यांचा आणि जयंत कानिटकर यांचा काहीही संबंध नाही. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. तुम्ही जयंत कानिटकरला ओळखत नाही असं असत्य दावा का केलात? त्याचं कारण तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. साहेब, माझं चुकलं. जयंत साहेबांसारखे मोठे माणूस आम्हाला ओळखत असतील हे अशक्यच आहे हो. पण मगाशी भीतीपोटी खोटी साक्ष दिली. आमचं चुकलं. पण काल यांच्या घरात यांना डांबून ठेवलेलं आम्ही, पण त्याचं कारण वेगळं आहे. कारण यांचा मुलगा हरीश याने सावकारांकडून पर्सनल लोन घेतलं होतं. आणि तोच ते परत देत नव्हता, म्हणून त्याला धमकावण्यासाठी आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. माय लॉर्ड, मला या संदर्भात हरीश दळवी यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, तर यासाठी त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी. परमिशन ग्रँटेड. हरीश दळवी, तुम्ही एका सावकाराकडून कर्ज घेतलं होतं, हे खरं आहे का? हो सर, हे खरं आहे. कशासाठी घेतलं होतं हे कर्ज? मला काही पर्सनल काम होतं त्यामुळे. तुम्ही ते पैसे कसे आणि कधी परत करणार होतात? मी ते पैसे दर हप्त्याला भरणार होतो, पण माझ्याकडून पहिलाच हप्ता चुकला. त्यामुळे त्या लोकांनी मला धमकी दिली की ते माझ्या घरापर्यंत येईल म्हणून. युअर ऑनर, यावरून हे सिद्ध होत आहे की ही माणसं जरी जयंत कानिटकर यांच्याबरोबर काम करत असली तरी घरच्यांना बंदी करण्याचे आदेश त्यांना जयंत कानिटकर यांनी दिलेले नव्हते. तर हरीशचे थकीत कर्ज आणि गैरवर्तन याला कारणीभूत होतं. दॅट्स ऑल युअर ऑनर. मिस्टर हरीश, तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, मला तर ही आत्ता या क्षणी सुचलेली थेरी वाटते. या गुंडांनी दळवी कुटुंबियांना बंदिस्त करून ठेवलं होतं याची कबुली दिली. त्यामुळे कोर्टासमोर खोटी साक्ष देण्यात आली होती हे देखील सिद्ध झाले. आणि माझी कोर्टाकडे अशी विनंती आहे की या गुंडांना हरीशने ज्यांच्याकडून लोन घेतलं होतं ठोस पुरावे जर माझे विद्वान वकील कोर्टाला देऊ शकले तरच कोर्टाने मान्य करावं की जयंत कानिटकर यांना पाठवलं नव्हतं. जसा मी या माणसांचा आणि जयंत कानिटकर यांचा थेट संबंध पुराव्यानिशी कोर्टात दाखवून दिला, तसंच माझ्या वकील मित्रांनी हा मुद्दा पुराव्यानिशी सिद्ध करावा. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. या माणसांचा आणि माझ्या अशिलाचा काहीही संबंध नाही हे प्रूव्ह करून सुद्धा माझे वकील मित्र पुन्हा पुन्हा तेच का सांगतायत? नाही, याचिकाकर्त्यांचा मुद्दा अगदी रास्त आहे.